नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे एस.एन. जोशी कॉलेज हडपसर आपण SYBA स्पेशल पेपर 1 आधुनिक मराठी साहित्य या पेपरमधील प्रकाश वाटा या आत्मचरित्रावर आतापर्यंत भाष्य करत होतो. सुरुवातीच्या कालखंडामधील चरित्र वाङ्मयाची संकल्पना पाहिली. त्यानंतर रॅमेन मॅग्सेसे पुरस्कारानं सन्मानित झालेले बाबा आमटे, प्रकाश आमटे यांना पाहिलं. तो आनंद उत्सव पाहिला. त्यानंतर आनंदवनातले दिवस आपण पाहिले. बाबा आमटे यांची प्रेरणा कुष्ठरोगी ठरले आणि अशा पद्धतीनं ही जडणघडण होते आहे. बाबा आमटेंच्या संस्काराच्या मुशीतून प्रकाश आमटे घडताना दिसतात. एखादं चारित्र्य कसं घडतं, चरित्र कसं घडतं याची अनुभूती आपण घेताना पाहतोय. मित्रहो, या आनंदवनामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली होती की बाबा आमटे कुष्ठरोग्यांची सेवा करीत आहेत. ते महारोग्यांची सेवा करतायत म्हणून आप्तेष्ट मित्र परिवार लांब लांब जात होते. पण त्याचबरोबर ज्यांना या कामाचं महत्त्व वाटत होतं अशी पु ल देशपांडेंसारखी माणसं, यदुनाथ थत्ते असतील, गोनी दांडेकर असतील, ही माणसं जवळजवळ येताना दिसत आहेत. याच आनंदवनामध्ये अशी स्थिती येते की 22 देशातील लोक त्या आनंदवनामध्ये येतात आणि पक्की घरं बांधतात. बाबा आमटेंना आणि प्रकाश आमटे, विकास आमटे यांना पक्की घरं बांधतात. याच्याही पेक्षा ही माणसं आपल्यासोबत आहेत याचा आनंद वाटायचा. आनंदवनात रंगीबेरंगी जीवन त्यांना जगता आलं नाही, मौज मजा करता आली नाही. पण आनंदवनामध्ये संस्काराची शिदोरी त्यांना भेटली आणि ते मॅट्रिक झाल्यानंतर मग आनंदवनाच्या बाहेरच्या जगामध्ये प्रकाश आमटे, विकास आमटे जातात. हे दोन्ही भाऊ एकाच वर्गात पहिलीपासून ते वैद्यकीय पदवी घेईपर्यंत एकाच वर्गात होते. मित्रहो, प्रकाश आमटे आणि विकास आमटे नागपूरच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी जातात. प्रवेश घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना प्रवेश मिळतो. पण आम्ही दोन्ही भाऊ एकाच वर्गात आहोत, तर आम्हाला काही सवलत मिळेल का? आणि त्यावेळेस तिथं सांगण्यात येतं की तशी सवलत तुम्हाला मिळणार नाही, कारण त्यांनी शालेय जीवनामध्ये एकच पुस्तकांचा संच घेऊन अभ्यास केलेला होता, एकत्र राहून अभ्यास केलेला होता. पण तशी अनुभूती त्यांना आली नाही. महानगरामध्ये, नागपूर नगरीमध्ये गेल्यानंतर प्रकाश आमटेंना मात्र क्षणोक्षणी जाणवत होतं आनंदवनातलं जगणं आणि नागपूर महानगरीतलं जगणं वेगळं आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये फुलपाखरासारखी मुलं छान छान कपडे परिधान करत होते, रंगीबेरंगी कपडे परिधान करत होते, अत्यंत वैभवाचं जीवन जगत होते, हॉटेलमध्ये जाऊन खात होते. पण प्रकाश आमटे आणि विकास आमटे यांच्या अंगावर खादीचे कपडे होते, साधी राहणी होती. प्रकाश आमटे सुरुवातीपासून अबोल होते, विकास आमटे हे बोलके होते. एकाच आईची लेकरं तरी स्वभावामध्ये बदल असू शकतो आणि तो होता. विकास आमटे दिलखुलासपणे संवाद साधायचे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही शिकताय मित्र हो, आणि शिकत असताना एक गोष्ट, प्रत्येकाला आकर्षण असतं तरुणाईचं. मग तुम्हाला वाटत असेल की प्रकाश आमटे काही समाजसेवकच आहेत का? मग त्यांनी प्रेम वगैरे केलं की नाही? मित्र हो, तुम्हाला एक किस्सा सांगतो. MBBS होईपर्यंत त्यांच्या पुढच्या वर्गात एक विद्यार्थिनी मेडिकलचं वैद्यकीय शिक्षण घेत होती.
पण प्रकाश आमटेंनी कधी मुलीकडं उघड्या डोळ्यांनी पाहिलं नाही, कारण ते अबोल होते. पण हेमलकशा नावाचा जो काही प्रोजेक्ट होता, त्या प्रोजेक्टसाठी बाबा आमटेंनी महाराष्ट्र शासनाकडं 50 एकर जागा मागितलेली होती. आणि ती जागा देण्यासाठी महाराष्ट्र शासननं उशीर केल्यामुळं पदवी घेतल्यानंतर, मित्र हो, पदवी तर घेतलेली आहे, MBBS झालेले आहेत, मग PG करायचं. मग पुन्हा ते तिथं गेले. गेल्यानंतर एक तरुणी त्यांच्या आयुष्यात आली. आणि ती तरुणी म्हणजे, मित्र हो, मंदा. दिसायला सुंदर होती, दोघांचे वेव जुळत होते. मित्र हो, तरुणाई. आयुष्यामध्ये कधी या प्रकाश आमटेनं मुलीकडं बघितलं नाही. गेल्या अनेक वर्षे तिथं ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते एकत्र शिकत असून, एकाच महाविद्यालयात असून सुद्धा त्या मंदाचा चेहरा त्यांनी पाहिला नव्हता. पण हीच मंदा त्यांच्या आयुष्यात आली. दोघांचं एकमेकाचा सहवास, एकमेकाचं सानिध्य एकमेकाला आवडू लागलं. आणि यातूनच आकर्षण निर्माण झालं. आणि मग यातून, या आकर्षणातनं मग पुढं, मित्र हो, तुम्हाला माहीत आहे, शुभमंगलम सावधान, लग्नाच्या त्या बंधनात ते अडकलेले दिसत आहेत. बाबा आमटेंना ही गोष्ट कळाली. मंदा नावाची एक सुंदरी आपल्या प्रकाशाच्या जीवनात आलेली आहे. हे पाहिल्यानंतर बाबा आमटेंनी प्रकाश आमटेंना बोलावलं. मंदासुद्धा आल्यात. आणि दोघांना त्यांनी स्पष्ट विचारलं की तुम्ही एकमेकाला पसंत करता, तुमच्या आवडीनिवडी सारख्या आहेत, पण आम्ही समाजसेवेच्या क्षेत्रात काम करणारी माणसं आहोत. आमच्या आयुष्यात दुःख आहे, आम्ही त्यागी जीवन जगणारी माणसं आहोत. जर तुम्हाला हे क्षेत्र आवडत असेल, आमचं जगणं त्यागी जीवन आवडत असेल, तर भौतिक सोयी सुविधांचा आपल्याला त्याग करावा लागेल. आणि त्यावेळेस या मंदानंही होकार दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं अत्यंत पुरोगामी विचारानं भारावलेले बाबा आमटे या दोघांचं लग्न साध्या पद्धतीनं लावून देतात. भटजीला सुद्धा बाबा आमटेंनी सांगितलेलं असतं की मंत्र संस्कृतमध्ये म्हणायचे नाहीत. काही संस्कृत भाषेतला काय अर्थ दडलेला आहे तो सगळ्यांना कळतो का नाही. मग जर तुम्ही ते मंत्र मराठीतनं म्हटले तर तुला लग्न लावायला परवानगी आम्ही देऊ. भटजी तयार झाले. छानपैकी लग्न समारंभ झाला. अनेक लोक जमलेले होते. अशा पद्धतीनं डॉक्टर प्रकाश यांच्या जीवनात आल्या. आणि मित्र हो, एखाद्याचं सानिध्य जीवन बदलवून टाकत असतं. की प्रकाश आमटे यांच्या आयुष्यात मंदा आल्या. या मंदाताईंनी सुद्धा सेवाभाव स्वीकारला. त्या दिसायला खूप छान होत्या. त्यांच्याबरोबर लग्न करायला अनेक युवक उत्सुक होते, तयार होते. पण मंदाताईंना एक भाऊ जो होता, त्या भावाचं मानसिक आरोग्य चांगलं नसल्यामुळं या प्रकाश आमटेंनी आम्हाला सर्वांचं स्वीकारावं, काही सुखदुःखाचे प्रसंग आले तर आम्हाला सांभाळून घ्यावं, ही भूमिका मनात होती. आणि अशा पद्धतीनं मंदाताईंबरोबर त्यांचं लग्न झालं. आणि न कळत आनंदवनाच्या बाहेरच या जगामध्ये मंदाताई भेटल्या. आणि मग शेवटी हे प्रकाश आमटे सांगतात, महाराष्ट्र शासनानं आमच्यावर फार उपकार केलेले आहेत. आमच्या हेमलकशा प्रोजेक्टला त्यांनी उशीर केल्यामुळं मला मंदा भेटली. आणि अशा पद्धतीनं एक वेगळं जग निर्माण केलेलं दिसतं. आणि या मंदाताईनं सुद्धा या प्रकाशाच्या वाटेवर प्रकाशाची फुलंच त्यांनी टाकलेली दिसतात. हा मार्ग जो होता प्रकाश आमटेंचा, हा मार्ग काटेरी मार्ग होता. सुख नावाची संकल्पना त्यात नव्हती.
ज्या वेळेस रॅमेन एक टी व्हीला एक कार्यक्रम झाला, यांचा सत्कार समारंभ, त्यावेळेस प्रकाश आमटे मंदाताईंना सांगतात, हे मंदा, मी इतरांसाठी खूप वेळ दिला, इतरांना सुख दिलं, पण मी माझी पत्नी म्हणून मंदाला काही देऊ शकलो नाही, सुख देऊ शकलो नाही. त्यावेळेस मंदाताईंनी जे उत्तर दिलेलं होतं ते फार हृदयस्पर्शी होतं. मंदाताई म्हणाल्या, मला भौतिक सुख सुविधा उपलब्ध झाल्या नसतील, पण या प्रकाश आमटेंच्या सहवासात मला मानसिक सुख जे मिळालं ना ते खूप मिळालं, आणि मानसिक सुखापेक्षा जगात कोणतंही सुख मोठं नाही. अशी एक माऊली म्हणजे मंदाताई. या मंदाताईंनी सुद्धा प्रकाश आमटेंना साथ दिली, आणि त्यामुळं हे प्रकाश आमटे जे आहे ते प्रकाश आमटे प्रकाशाचे पथिक ठरले, रॅमेन मॅग्सेसे पुरस्कारापर्यंत गेले, आणि त्यांचं जीवन नंदनवनासारखं फुलवलं. हेमलकशा हा प्रोजेक्ट जगाच्या कानाकोपऱ्यात गेला, प्रतिष्ठेचं स्थान प्राप्त करून दिलं. आणि म्हणून मित्र हो, प्रकाश आमटेंची वाट जी होती ती प्रतिकूलतेची होती, संघर्षाची होती, वेदनेची होती, कष्टाची होती. कष्टाच्या वेलीवरच सुखाची फुलं येत असतात, आणि ही सुखाची फुलं नंतर त्यांच्या आयुष्यात आली. आणि म्हणूनच प्रकाश वाटा हे प्रकाश आमटे यांचं चरित्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभ्यासाला लावलं. प्रेरणादायी माणसांची चरित्रे ही अभ्यासायची असतात, ती आपण अभ्यासणार आहोत. मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरला छानपैकी आणखी पुढं नव्या विषयासह आपण चर्चा करूया. धन्यवाद.